नमस्कार लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही सुरुवातीला के-वाय-सी करताना चुकला असाल व त्यामुळे तुम्हाला हप्ता येणे बंद झाले असेल, तर आता काळजी करायची गरज नाही. महाराष्ट्र शासनाने ज्या लाडक्या बहिणींची के-वाय-सी चुकली आहे, अशा बहिणींसाठी के-वाय-सी दुरुस्ती करण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे. तुमची के-वाय-सी जर चुकली असेल, तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून के-वाय-सी दुरुस्ती करू शकता. के-वाय-सी कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम क्रोम ब्राउझरवरती यायचं आहे. या ठिकाणी लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.gov.in असे टाईप करा. वेबसाईट ओपन केल्यानंतर पुढे ही के-वाय-सीची संधी फक्त त्या लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून के-वाय-सी करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले होते. यावरती क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्यासमोर अशा प्रकारे एक पेज ओपन होईल. या ठिकाणी लाभार्थीचा आधार क्रमांक हा आपल्याला टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकून पुढे एक प्रकारे कॅप्चा येईल. तो कॅप्चा जशास तसा त्या ठिकाणी टाकून पुढे आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्यायची आहे. संमतीसाठी मी सहमत आहे यावरती क्लिक करून OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे व पुढे अशा प्रकारे आपल्यासमोर एक पेज येईल. या ठिकाणी तुम्हाला आलेला OTP टाकायचा आहे व पुढे अशा प्रकारे आणखीन एक पेज ओपन होईल. या ठिकाणी 2 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. पहिला पर्याय, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असेल तर आहे करायचं आहे आणि नसेल तर नाही निवडायचं आहे. पुढला प्रश्न, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असेल तर आहे करायचं आहे आणि नसेल तर नाही यावरती क्लिक करायचं आहे व पुढे उपरोक्त A-B मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस मी पात्र राहील यावरती क्लिक करायचं आहे व क्लिक केल्यानंतर सबमिट करा यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर सक्सेसफुल असा एक मेसेज येईल. तुमची के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट नक्की करा. धन्यवाद.